जालन्यामध्ये आज धनगर समाजाच्या वतीनं भव्य रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन होणार आहे। धनगर बांधव आपल्या शेळ्या मेंढ्यांसह या आंदोलनात सहभागी होणार आहेत। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी दीपक बोराडे जालन्यामध्ये आमरण उपोषण करत असून त्यांच्या उपोषणाचा आज 15वा दिवस आहे। मात्र शासनाने अद्यापही त्यांची मागणी मान्य केलेली नाहीये। त्यामुळे आज सकल धनगर समाजाच्या वतीनं राज्यभरात रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन करण्यात येईल। या संदर्भातले अधिकचे तपशील आपले प्रतिनिधी गौरव साळे देतील। गौरव, खऱ्या विक्रांत, आपण जर बघितलं तर आज राज्यभरामध्ये धनगर समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी जालन्यात दीपक बोराडे यांचं मागील 14 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 15वा दिवस आहे आणि अद्यापपर्यंत त्यांचे जे काही मागण्या आहेत ते सरकारकडून, शासनाकडून मान्य झालेले नाहीये। यामुळेच आता धनगर समाज जो आहे तो काहीसा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच मागणीला धरून आज जालना जिल्ह्यासह राज्यभरामध्ये ठिकठिकाणी धनगर समाजाकडून रास्ता रोको केला जाणार आहे। आपण जर बघितलं तर या रास्ता रोकोमध्ये धनगर समाजातील लोक, त्याचबरोबर शेळ्या मेंढ्या देखील या रास्ता रोकोमध्ये सहभागी होणार आहेत किंवा मग शेळ्या मेंढ्यांना देखील या रास्ता रोकोमध्ये सहभागी केलं जाणार आहे। आपण जर बघितलं तर यावेळेस धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करा अशी मागणी केली जाणार आहे। दरम्यान या आंदोलनानंतर तरी धनगर समाजाची मागणी पूर्ण होते काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरं, धन्यवाद गौरव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।